परिचय देऊन तुम्ही सुरुवात करा। सर्व पत्रकार मित्रांना सप्रेम नमस्कार, जय भीम। अतिशय महत्त्वाच्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन मेळावा हा जवळच येऊन ठेपला आहे। म्हणजे 2 ऑक्टोबरला हा मेळावा नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीवर इथे घेण्यात येतो। या मेळाव्याचं महत्त्व म्हणजे इथून बाबासाहेबांचे विचार, बुद्ध तत्वज्ञान हे संपूर्ण जगात आणि देशात याचा प्रचार होत असतो। इथून अनेक प्रकारची पुस्तके, अनेक प्रकारचे ज्ञान घेऊन इथे येऊन लोक आपापल्या प्रदेशात परत जातात। हा अतिशय महत्त्वाचा मेळावा आहे। आमचं म्हणणं हे आहे की बौद्धांसाठी वेगळा कायदा आहे का, किंवा दुसऱ्या धर्मांसाठी वेगळा कायदा आहे का? मी ऐकलेलं आहे की अशी माहिती मी टी व्हीवर ऐकली होती की 2027मध्ये कुंभ मेळावा नाशिकमध्ये आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने 15,000 करोडची तरतूद करून ठेवलेली आहे। आम्हाला हा पैसा जो सरकारजवळ असतो हा सर्व जनतेचा असतो, त्याच्यावर कोणता धर्म नसतो, काही नसतो। GST सर्व भरतात, टॅक्स सर्व भरतात। परंतु आमचं म्हणणं असं आहे की ह्या मेळाव्यासाठी दीक्षाभूमीवर 25 ते 30 लाख अनुयायी इथे नेहमी येत असतात। आणि ते 25 ते 30 लाख अनुयायी त्यामध्ये गरिबांचा भरणा जास्त असतो। शेतकरी, शेतमजूर, गरीब लोकांच्या, बौद्ध गरीब लोकांचा भरणा जास्त असतो। आणि म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही आता इलाहाबादमध्ये जो मेळावा झाला त्याच्यातही सरकारने हजारो करोड रुपये प्रावधान केलं। अनेक स्नानगृह, हे ते असं सर्व काही बनवलं, मोबाईल टॉयलेटपासून सर्व काही। परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा मेळावा हा बौद्ध धम्मियांचा आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या मानणाऱ्या लोकांचा आहे, बुद्ध तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या लोकांचा आहे। आणि हे लोक 2 ते 3 दिवस यांचा मुक्काम नागपूर शहरातील अनेक मुख्य ठिकाणी म्हणजे बुद्धविहार, संस्था इथे असतो। आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही कुंभमेळाव्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्यामध्ये सामील होणाऱ्या भाविकासाठी हजारो करोड रुपये तुम्ही प्रावधान करू शकता। तर हे इथे जे बौद्ध धर्मीय गरीब लोक येतात इथे आणि 2-3 दिवस बुद्धविहार किंवा संस्थामध्ये मुक्काम करतात, अशा संस्थेची आपण हे लिस्ट बनवून मी तुम्हाला देतो की लिस्ट की ह्या इथे तुम्हाला या कामासाठी स्नानगृह, शुद्ध पाणी पिण्याचे पाणी, स्वास्थ्य केंद्र आणि मंडप याची सोय शासनातर्फे करण्यात यावी। ज्या अनुषंगाने किंवा ज्याप्रमाणे तुम्ही कुंभमेळाव्यासाठी 15,000 करोडची तरतूद करू शकता, तर ह्या लाखो भाविकासाठी आपण 100-200 करोड खर्च करू शकत नाही का महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका? हा आमचा प्रश्न आहे। कारण की मी बघितलं बर्डीमध्ये जे बुद्धविहार आहे, ज्याच्या मी अध्यक्ष आहे, त्या 200-300 लोक तिथे झोपू शकतात, राहू शकतात, 2 लॅट्रिन बाथरूम आहेत। परंतु त्या परिसरात अनेक लॉज, अनेक हे असूनही तिथे गोरगरीब लोक त्या बुद्धविहारात आश्रय घेतात। असे अनेक बुद्धविहार आहेत, वाडी आहे, धरमपेठ आहे, इंदोरा चौकाच्या परिसरात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा पुतळा आहे, तिथे तुम्ही पेंडॉल टाकू शकता, स्नानगृह बनवू शकता, मोबाईल टॉयलेट लावू शकता। अनेक लोकांसाठी तुम्ही अनेक उपाययोजना करू शकता, पण त्यांना त्रास होतो। बुद्धविहार एवढे पैसेवाले नाही आहेत की त्यांच्याकडे 10 मोबाईल टॉयलेट आणून किंवा स्नानगृह बनवून हे व्यवस्था करतील। तर सरकारकडे आमची अपेक्षा आहे की हा देश सर्व धर्म समभाव आपण म्हणतो आणि सेक्युलर इंडिया म्हणतो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हिंदू, शीख, मुस्लिम बौद्ध ह्या सर्वांसाठी सरकारने उपाययोजना आणि त्यांची गैरसोय होऊ नये। मुख्यतः बाहेरगावचे लोक असतात, प्रत्येक ठिकाणी स्वास्थ्य केंद्र, मुख्य बुद्धविहारामध्ये शुद्ध पाणी, मोबाईल टॉयलेट आणि पेंडॉलची व्यवस्था यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि महानगरपालिकाने हा आता फक्त 15-20 दिवस उरले आहेत, या 10 दिवसामध्ये त्यांनी 8 दिवसामध्ये सर्व सोय आणि व्यवस्था करावी। याच्यासाठी बौद्धावर अन्याय होऊ नये
आम्ही बघतो आजकाल बुद्धावर अन्यायाचा अन्याय होतो. कोणत्याही बौद्धांची ते शैक्षणिक धोरण असो किंवा महाबोधी महाविहारे बघतो, बौद्धावर अन्यायाचा अन्याय होत असतो. आम्ही इथे अल्पसंख्याक असल्यामुळे हा अन्याय आमच्यावर होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारला खास करून विनंती आहे की मी इथले मुख्यमंत्री नागपूर शहरातच राहतात, ते पण त्यांना याची दखल घेऊन आणि ह्या येणाऱ्या लाखो भाविकासाठी महाराष्ट्र शासन आणि पालिकातर्फे आपण 200-400 कोटी रुपयाचं प्रावधान करून ह्या येणाऱ्या लाखो अनुयायांची सोय करावी. संपूर्ण बुद्धविहारामध्ये मुख्य बुद्धविहारामध्ये पेंडॉल जे मी सांगितलं आहे, मोबाईल टॉयलेट, स्नानगृह आणि स्वास्थ्य केंद्र याची तरतूद करावी अशी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो. जर 7 दिवसात हे केलं नाही तर मी आवाहन बौद्ध बांधवांनाही करेल की हा आपल्यावर अन्याय आहे. एकीकडे तुम्ही हिंदू बांधवांसाठी कुंभमेळा असतो, त्याच्यात 15,000 करोडची तरतूद करता, परंतु बौद्ध बांधवांसाठी 500 करोड तुमच्याकडे नाही. हे शोकांतिक आहे. नाहीतर मी 8 दिवसात सर्व नागपूर शहरातील बौद्ध बांधवांना सोबत घेऊन या विरोधात आंदोलन करणार म्हणजे करणार. दीक्षाभूमी जी कमिटी आहे त्यामध्ये वाद सुरू आहे. अध्यक्ष आणि सचिव यांचा दोघांचा वाद आहे. आणि अशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन जो मुख्य सोहळा होतो तिथे लाखो लोक, लाखो उपासक उपासिका येतात तिथे ऐकण्यासाठी. काय वाटतंय या वादासंदर्भात? कसा कार्यक्रम त्यांनी करावा, काय करावं? अध्यक्ष काम करू देत नाही अशी. आम्ही सम्राट अशोक धम्मसेना एक छोटं आता सुरू झालेलं संघटन आहे. आमची भूमिका ही आहे, आपण जो प्रश्न विचारला ना, की ज्याप्रमाणे राजकारणाचे 12 वाजले, फुले आंबेडकर चळवळीच्या राजकारणाचे 12 वाजले, 50 रिपब्लिकन झाले असतील, BSP झाले असतील, वंचित झाले असतील, अनेक पक्ष निर्माण झाले, अनेक नेता निर्माण झाले, परंतु धम्माच्या प्रश्नावर तरी बौद्धांनी एकत्रित संघटित राहून संघर्ष करावा अशी माझी विनंती आहे. आणि त्याकरता सम्राट अशोक धम्मसेना ही महाबोधी महाविहारमध्ये वाद आहेत, आकाश लामाचे वाद झाले, विनाचार्याचे वाद झाले, परंतु ज्याप्रमाणे राजकारण तुम्ही संपवण्याच्या मार्गावर आणलं बौद्धांचं, इथे बौद्धांना किंमत नाही राजकारणामध्ये, त्याचप्रमाणे धम्माच्या अशी दुर्गती होऊ नये यासाठी सम्राट अशोक धम्मसेना हे नेहमी प्रयत्न करेल आणि दीक्षाभूमीचा वाद सोडविण्यात यावा. एकत्र बसवून सर्व पत्रकार बांधव असो की विशिष्ट व्यक्ती असो, महत्त्वाच्या व्यक्ती असो, बौद्ध धम्मसंघाचे पदाधिकारी असो, यांनी एकत्रित बसून दीक्षाभूमीचा वाद सोडवलाच पाहिजे. आणि त्या बौद्धांना संघटित करण्यासाठी सम्राट अशोक धम्मसेना नेहमी प्रयत्न करत राहील. तुम्ही हे राजकारण नाही, राजकारण गढूळ केलं, परंतु हे बाबासाहेबाची धम्म चळवळ, भगवान बुद्धाची धम्म चळवळ आहे, याला डाग लागू देऊ नका अशी विनंती आहे. यावेळी पावसाचं सावट आहे. यस, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा असताना पावसाचं म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. अशामध्ये जे उपासक उपासिका बौद्ध बांधव येतील त्यांची गैरसोय नको व्हायला. यस, तर जे मी तुमच्या संस्थेतर्फे काय करणार? माझ्या संस्थेतर्फे मी माझ्या इथे 5 दिवस लोक राहतात, परंतु त्याची क्षमता तेवढी नाही. तिथे 2 टॉयलेट आहे, 2000 लोक कसे वापरतील? म्हणून माझी मागणी आहे यांना की तुम्ही संपूर्ण जिथे जिथे लोक थांबतात ते मोबाईल टॉयलेट, स्नानगृह, स्वास्थ्य केंद्र, मंडप याची सोय करा ना. तुम्ही तरतूद तर करा. पैसे तुमच्याजवळ कमी नाही आहेत, आमचेच पैसे आहेत, सरकारचे पैसे म्हणजे सर्व लोकांचे पैसे. तुम्ही एका याच्यासाठी 15,000 करोड तरतूद करू शकता, याच्यासाठी 500 करोड का नाही खर्च करणार? तो आता उपलब्ध टॉयलेट महानगरपालिकातर्फे कडे फक्त 250 आहेत असं ऐकलं आहे मी, 250-300, आणि 1000 मोबाईल टॉयलेटची गरज आहे. मग तरतूद करता येत नाही का? हे यांच्यामुळे गैरसोय होते. हे जिम्मेदार कोण आहे गैरसोय होण्याला? तर महाराष्ट्र शासन, महानगरपालिका नागपूरची, यांनी तरतूद करून लवकरात लवकर ही उपाययोजना केली पाहिजे असं आमचं मत आहे. याचा भेदभाव करू नका. काही स्वरूपामध्ये मागच्या वेळेस त्यांनी म्हणजे मुरुम टाकलेला होता,
परंतु मुरुम टाकल्यामुळे पुन्हा चिखल झालेलं होतं. हो. अस्थायी स्वरूपामध्ये तिथे म्हणजे रस्ता की जेणेकरून तिथे पाणी साचावं नाही. मागच्या वेळेस खूप म्हणजे आंबेडकरी अन्वयांना खूप त्रास झाला. तर अशी काही कलेक्टरना काही मागणी कराल का तुम्ही? बिलकुल करू. दीक्षाभूमीवरचं जे आंदोलन झालं होतं अंडरग्राऊंड पार्किंगचं, त्यामध्ये सुद्धा आम्ही होतो. आंदोलन आम्ही सुरुवात केली. आज दीक्षाभूमीच्या आंदोलनाला वाचा फुटली. ठीक आहे, कधी ना कधी हे जो वाद करणारे लोक आहेत, मग ते कमिटीमध्ये कोणीही असो, हे एक दिवस यांना सरळ रस्त्यावर आणून संघटित करून एकत्र आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व बौद्ध अनुयायांची आहे असं मी समजतो. एकटा माणूस ते करू शकणार नाही. म्हणून बौद्धांना आव्हान आहे की तुम्ही असं काही करा की बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं आणि परिश्रमानं या नागपूरच्या लोकांवर भरोसा ठेवला होता आणि नागपूर निवडलं धम्मदीक्षा देवासाठी. काहून निवडलं नागपूर? का नागपूरच्या लोकांवर, इथल्या महार लोकांवर तो बाबासाहेबांना खूप विश्वास होता. त्याचं सार्थ करून दाखवा ना तुम्ही. नागपूरचे लोक 5 लाख लोक ह्या नागपूर जिल्ह्यात राहता म्हणतात, जे आता बौद्ध म्हणवतात. हे तुमची जिम्मेदारी नाही, तुमचं काम आहे. जेव्हा कधी कधी असं होतं आहे की एखादा राजाचं सिंहासनी उलथून पाळू शकतो, हे पब्लिकमध्ये एवढा, लोकांमध्ये एवढा दम असतो. हे उदाहरण बघतोच आपण. म्हणून अशी नौबत आणू देऊ नका की बौद्ध बांधव तुमच्या अंगावर उलटले पाहिजेत. म्हणून तुम्ही स्वतः समजदारी घेऊ. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने एकत्र होऊ रे बाबा. आता तरी लोकांना तोंड दाखवायचं आहे. धम्म कुठे चालला, दीक्षाभूमीला काय पाहिजे ते. हे 500 करोड नाही आणू शकत वेळेवर म्हणजे काय? मग तिथे कसे काय कुंभमेळ्यासाठी 15,000 करोड येऊन जातात? हे आपल्या नेत्यांची कमजोरी आहे असं मी समजतो. सेठे साहेब, एक प्रश्न आहे. काल दीक्षाभूमीवर शेकडोच्या तादादमध्ये दीक्षाभूमी साफसफाईसाठी लोक आले होते, पण दीक्षाभूमी समितीचा एकही सदस्य नव्हता आला. आम्ही त्यांची मुलाखत घेतली पाहिजे. त्यांची प्रतिक्रिया होती दीक्षाभूमी समिती हटली पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? दीक्षाभूमी समिती हटली पाहिजे. आता लोकशाहीच्या मार्गाने तिथे निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याचे म्हणजे जो पुढाकार घेतो त्याची बायलॉजची कॉपी काढा की बायलॉजमध्ये काय अंतर्भूत आहे, की बायलॉज किती वर्षांनी निवडणूक घ्यायची, कशा प्रकारे निवडणूक घ्यायची, आणि हा प्रयत्न कोणीतरी समोर येऊन केला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकशाही मार्गाने दीक्षाभूमी जी कमिटी आहे त्यांच्या म्हणजे निवडणुका व्हायला पाहिजे. निवडणुका व्हायला पाहिजेत लोकशाही मार्गाने. तुमचे काय प्रयत्न असणार आहे? मी नक्की प्रयत्न करील की आज जे काही आहे दीक्षाभूमीवरची जे कमिटी आहे सर्व संमतीने असली पाहिजे सर्व. आणि मला वाटतं की पूज्य भंते सुरेश ससाई यांना गवईनंतर अध्यक्ष करण्यामागचं कारण हेच आहे, असू शकतं की एक अविवादित माणूस या दीक्षाभूमीची धुरा सांभाळायला हवी, म्हणून त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं असावं असा माझा अंदाज आहे. त्याचा एक प्रश्न आहे अजून की विकास गंगाडे साहेब आले होते, त्यांना मी प्रश्न विचारला तर ते म्हणतात की अध्यक्ष साहेब ऐकत नाही. आता प्रश्न विचारला होता, मी सांगतो याच्यावर. एक जशी मीटिंग झाली होती आपल्या सर्व बौद्ध बांधव मंडळीच्या वतीने आंबेडकर कॉलेजमध्ये जो हॉल आहे तिथे या सर्व 11 लोकांना सोबत बोलवा आणि त्यामध्ये चांगले चांगले लोक बोलवा. त्याच्यात जे बी आहेत 11, इकडे 8 आणि इकडे 3, ते तर माहीतच आहे आम्हाला. तर त्या सर्वांना बोलवा आणि नागपूर शहरात किंवा खुल्या मैदानात बोलवा आणि आवाहन करा लोकांना. लाखो येतात का तर बघा, आणि या सर्वांना बोलवा. या प्रश्न कोणता आहे दीक्षाभूमीचा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. याचा खेळखंडोबा करू नका. अजून जागा भेटली नाही, माता कचेरीची नाही, हे नाही ते नाही, आणि ह्या धम्मचक्राच्या पर्वावर त्याच्यात मुरून निघते, फलाना होते, काही सोय नाही, सुविधा नाही. हे तुम्ही करून घडवून का आणत नाही? म्हणून याच्यावर मी हे म्हणतो त्यांना की यांना बसवा सर्वांना. का बसत नाही, कसे बसत नाही? आपण पुढाकार मी त्याच्यात पुढाकार घेणार. या 11 लोकांना एका मंचावर आणा आणि प्रश्न करा, समजवा. का नाही तुम्ही एकत्र येत, का नाही तुम्ही निवडणूक घेत, असा माझा मानस आहे. नाही पण अध्यक्ष जे आहे हां म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे जे अध्यक्ष आहेत ते कुणाचंच ऐकत नाही
असं नाही, 8 तुम्ही जे सदस्य आहेत सचिवांना पकडून त्यांचं मत आहे. तर हा आरोप आहे. तर मी म्हणतो त्या 8ही लोकांना आणि हे 3 लोकांना एकत्र बसवा. आपण फक्त दोन्ही बाजून ऐकल्याशिवाय आपण निर्णय घेऊ शकतो का? नाही निर्णय घेऊ शकत. भगवान बुद्धाचे तत्व घ्या. टाळे लावणं कितपत बरोबर? काय ताले लावणं? टाळे लावणं. हा ताला त्या अध्यक्षांनी टाळे लावलेले होते असे म्हणतात. ताला लावणं हे योग्य नाही. बाउन्सर होते, टाळे लावलेले ते योग्य नाही असं माझं ठाम मत आहे. ताला लावणं योग्य नाही, कारण की रोजच तिथे कानाकोपऱ्यातील लोक येतात, रोज येतात त्या दीक्षाभूमीवर आणि ते सर्व फिरतात, बघतात कुठे काय आहे तिथले लोक. आणि असं या त्या समितीच्या कार्यालयाला ताला लावून ठेवणं हे म्हणजे लोकशाहीला घातक आहे. म्हणजे अध्यक्ष हे लोकशाहीला घातक आहे. नाही, अध्यक्षांनी का ताला लावला याचं कारण माहीत नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो की तुम्ही असं काही करा, तुम्ही करू शकता पत्रकार लोक आवाहन करा आम्हाला, आम्ही बौद्ध अनुयायी आहोत, या 11 लोकांना एकत्र बसून आपण प्रश्न बनवा, मी प्रश्न बनवतो, तुम्ही बनवा, त्या प्रश्नाची उत्तरे द्या. तुम्ही संघटित का नाही, एकत्र का नाही, निवडणूक का नाही? मागच्या वर्षी सुद्धा पत्रपरिषद त्यांनी घेतली नाही. कोणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने दीक्षाभूमीच्या. आता यंदा सुद्धा असं वाटतंय की पत्रपरिषद घेतील की नाही घेतील, म्हणजे असं आम्हाला प्रश्न पडलेला आहे. यासाठी तुमचा काय प्रश्न राहणार? तुम्ही सांगा ते भूमिका मी घ्यायला तयार आहे. हा, तुमची भूमिका काय असणार आहे? पत्रकार परिषद घेऊन आले मी तुमच्या शब्दाला जोर लावीन, तुम्हाला साथ देईल जो हे डिमांड करेल की तुम्ही सोबत राहून. काय म्हटलं तुम्ही प्रश्न? ते पत्रपरिषद घेऊन नाही राहिले. घेतली पाहिजे, हे आवर्जून घेतली पाहिजे पत्रपरिषद, जेणेकरून लोकांना एक संदेश जातो, इथेच नाही विदर्भात जातो, महाराष्ट्रात जातो, देशात जातो की स्मारक समितीने पत्रपरिषद घेतली पाहिजे. मी या मताचा आहे. अच्छा, एक माझा शेवटचा प्रश्न. अध्यक्षांना हटवण्यासंदर्भात जे सचिवापासनं जे समर्थक आहेत त्यांची इच्छा आहे की अध्यक्षांनी जर मान्य केलं नाही तर आम्ही त्यांना हटवू. यावर तुमचं काय? मी बायलाच काही वाचला नाही. प्रत्येक जे ट्रस्ट असतो किंवा संस्था असते त्याचा एक बायलाज असतो आणि कोण कोणाला हटवू शकते हे त्यामध्ये नमूद असतं. कोणत्या वर्षी निवडणूक घ्यावी लागते, किती वर्षात कसे सदस्य बनवावे लागतात, हे सर्व त्या बायलाजमध्ये मेमोरंडममध्ये असतं. ते वाचल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही. करू देत नाही असे म्हणतात. तर म्हणून तर म्हणतो या 11 लोकांना सोबत तपासवा की तुमचा काय आपसातला मन उठावा, त्यांच्यावर दबाव आणा की 11 लोक सोबत बसले पाहिजेत. आम्हाला नाही चालत 8 अलग 3 अलग, कसं चालतील? नाही चालत. या तुम्ही सोबत. आपली जिम्मेदारी आहे ना. आपल्यावर तर बाबासाहेबांनी विश्वास ठेवून 56 साली या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा दिली. आपलं बी कर्तव्य आहे या लोकांना एकत्र आणणं किंवा हे करणं. 15 दिवसच उरले आता. हो, मग किती दिवसामध्ये म्हणजे एकत्र आलं पाहिजे, म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्यासोबत. मी तुम्हाला विनंती करतो की हे जे विषय आपण हे केले ना हे लोकांसमोर जाऊ द्या. तुम्ही आपल्या वर्तमानपत्रात किंवा तुमच्या केबलवर याच्यावर असा याच्या हे करा जे तुम्ही प्रश्न विचारता की लोकांनाही प्रश्न पडला पाहिजे की का बरं असं होत नाही. आणि जर लोक संघटित झाले तर 11 लोकांना एकत्र येऊन काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शुद्ध मार्गाने त्याच्यात म्हणजे संपूर्ण कोणी एकामेकावर हे न करता आरोप प्रत्यारोप न करता जे दीक्षाभूमीचे ध्येय आणि धोरण आहे, इथून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, ते त्याच्याबद्दल काही करत नाही. आता कोणाला बोलवायचं आणि नाही बोलवायचं यावरही 2 मतं आहेत. एक प्रश्न. सम्राट अशोक धम्मसेना तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात. माझा एक प्रश्न आहे. आता जो निधी काही कारणास्तव म्हणजे ते आंदोलन झालेलं होतं दीक्षाभूमीवर, त्यामुळे ते निधी अटकलेला आहे आणि त्याच्या दीक्षाभूमीचा विकास खुंटलेला आहे. तुमचा काय प्रयत्न राहा? माझा प्रयत्न त्यावेळेस मी होतोच, उपस्थित होतो जेव्हा हे सर्व लोकांची मीटिंग झाली. बनते नव्हते तर सर्वांनी अंडरग्राऊंड पार्किंगचा विरोध केला. पैसे जे आहेत पैसे तुम्हाला करता येतं, अन्य कामं आहेत ना. ज्या प्रकारे मी तुम्हाला आव्हान केलं
की ह्या सुविधा पहिले करा. 1000 मोबाईल टॉयलेट, स्नानगृह, पेंडाल, लोकांसाठी व्यवस्था ह्या करा ना. तो पैसा इथे खर्च करा तुम्ही. अजून 250-500 कोटी द्या दीक्षाभूमीला, जागासुद्धा द्या. हे सरकारचं अपयश आहे मी सरळ म्हणतो. आणि ज्या नेतृत्व करतात, ज्यांच्या हाती त्या दीक्षाभूमीचे नेतृत्व आहे, ते अपयशी